जेव्हा वस्तू एकमेकांवर आदळतात, उदाहरणार्थ जेव्हा हे निळं नाणं पांढऱ्या नाण्याला आदळतं, तेव्हा आपण पाहू शकतो की त्या वस्तूंचे वेग आदळल्यानंतर बदलतात. जर आपण हे पुन्हा बघितलं तर आपल्याला दिसेल की आदळण्यापूर्वी निळं नाणं पांढऱ्या नाण्यापेक्षा जास्त वेगाने जात होतं. पहा याचं चित्र. पण आदळल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पांढऱ्या नाण्याचा वेग निळ्या नाण्यापेक्षा जास्त आहे. आता हे त्याचं चित्र आदळल्यानंतरचं. पण इथे विशेष गोष्ट अशी आहे की जरी ह्या दोन्हीचे वेग बदलत असले तरी त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो. याचा अर्थ असा की दोन्ही नाण्यांचा आदळण्यापूर्वीचा एकूण संवेग जर आपण मोजला तर त्याची किंमत दोन्ही नाण्यांच्या एकूण अंतिम संवेगा एवढीच येईल. ठीक आहे. तर मग या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की आपण आत्ता जे म्हटलं ते गणिती पद्धतीने सिद्ध करायचं. ठीक आहे. चला मग आता तुम्ही तयार असाल तर सुरू करूया. पण माझ्या मनात प्रश्न असा येतोय की नेमकं सुरू करायचं कुठून? तर पहा, आपण हे गणिती पद्धतीने लिहायचा प्रयत्न करू. तर मग एकूण प्रारंभिक संवेग म्हणजे काय? आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या वस्तूचा संवेग म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान आणि त्या वस्तूचा वेग यांचा गुणाकार. म्हणून मग एकूण संवेग म्हणजे निळ्या नाण्याचा संवेग अधिक पांढऱ्या नाण्याचा संवेग. कधीचा? एकमेकांवर आदळण्यापूर्वीचा. आणि तसंच एकूण अंतिम संवेग म्हणजे आदळल्यानंतर दोन्ही नाण्यांच्या संवेगाची बेरीज. तर मग आता इथे दोन्ही नाण्यांचे वस्तुमान आणि त्यांचे सगळे वेग आपण लिहून घेऊ. आता समजा आपण या निळ्या नाण्याला पहिलं नाणं 1 असं म्हटलं तर त्याचं वस्तुमान आपण लिहू M1. तसंच या पांढऱ्या नाण्याला जर आपण नाणं 2 असं म्हटलं तर त्याचं वस्तुमान आपण लिहूया M2. आता या नाण्यांचे वेग आदळण्याच्या आधी आणि नंतर वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर पहिल्या नाण्याला आपण प्रारंभिक वेग U1 आहे असं म्हणू आणि त्याचा आदळल्यानंतरचा वेग V1 आहे असं म्हणूया. तसंच पांढऱ्या नाण्याचा प्रारंभिक वेग U2 आहे असं समजूया आणि त्याचा अंतिम वेग हा V2 आहे असं समजूया. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? हे जे समीकरण आपण इथे लिहिलं आहे त्याला आपल्याला गणिती भाषेत लिहायचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात मजा कधी येईल? जेव्हा तुम्हीसुद्धा माझ्यासोबत ते सोडवाल. तर तुम्हालासुद्धा मध्ये मध्ये व्हिडिओ थांबवून ते सोडवता आलं तर बघा, कागद पेन घेऊन बसा. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला याला गणिती भाषेत लिहायचं आहे. आता जर तुम्ही कागद पेन आणला असेल तर सगळ्यात पहिले व्हिडिओ थांबवा आणि हे सगळं स्वतः आपल्याला लिहिता येतं का बघा. चला आता एकत्र मिळून सोडवूया का? तर एकूण प्रारंभिक संवेग म्हणजे दोन्ही नाण्यांच्या संवेगांची बेरीज. पहिल्या नाण्याचा संवेग आहे M1U1, दुसऱ्या नाण्याचा संवेग आहे M2U2. आणि तसंच एकूण अंतिम संवेग म्हणजे आदळल्यानंतरच्या दोन्ही नाण्यांच्या संवेगांची बेरीज. तर आदळल्यानंतरचा पहिल्या नाण्याचा संवेग आहे M1V1 आणि दुसऱ्या नाण्याचा आहे M2V2 आणि हेच आपल्याला आता सिद्ध करायचं आहे. बढिया. आता पुढचा प्रश्न असा आहे की हे करायचं कसं? सुरुवात कुठून करायची? तर पहा, कुठलीही व्युत्पत्ती करताना त्यात कुठल्या संकल्पना वापरल्या जातील याचा अंदाज आपल्याला हवा. मग आता संवेग अक्षय्यतेबद्दल बोलताना कुठल्या संकल्पना वापरत असू बरं आपण? मग असं आहे की संवेग अक्षय्यतेचा नियम येतो न्यूटनच्या 3ऱ्या नियमापासून, न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम. आणि म्हणून या व्युत्पत्तीमधली ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे असं मी समजते. ठीक आहे. मग जर आपण हे लक्षात ठेवलं की न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम संवेग अक्षय्यतेशी संबंधित आहे तर आपण ही व्युत्पत्ती कधी पण करू शकतो. बरं, मग आता न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम काय सांगतो? या नियमानुसार प्रत्येक क्रियाबलाला समान परिमाणाचं त्याच वेळी प्रयुक्त होणारं प्रतिक्रियाबल अस्तित्वात असतं आणि त्यांच्या दिशा या परस्पर विरुद्ध असतात. पण इथे बल कुठे आहे? हे नाणे तर दूर दूर आहेत. ओ, हे नाणे ज्यावेळी आदळले एकमेकांवर त्या क्षणी त्यांनी एकमेकांवर बल प्रयुक्त केले असणार. तर आता आपण त्या क्षणावर लक्ष केंद्रित करूया. आता पहा, जेव्हा निळं नाणं पांढऱ्या नाण्यावर आदळतं तेव्हा ते त्यावर बल प्रयुक्त करतं. त्याला आपण म्हणूया F2. त्याचवेळी पांढरं नाणंसुद्धा निळ्या नाण्यावर उलट दिशेने बल प्रयुक्त करेल. या बलाला आपण F1 म्हणूया.
पहा उलट्या दिशेने F1. मग आता न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार F1 हे बल F2 या बलाच्या विरुद्ध दिशेने आहे, पण त्यांचं परिमाणसुद्धा सारखंच आहे. मग आता तिथून सुरुवात करूया. तर मग आता या क्षणी व्हिडिओ पॉज करा, थांबवा आणि F1 आणि F2 हे विरुद्ध दिशेने लागणारे एकाच परिमाणाचे दोन बल आहेत हे वाक्य तुम्हाला तुमच्या मनाने गणिती पद्धतीने लिहिता येतं का ते बघा. ठीक आहे, आता पहा F1 हे बल F2च्या समान परिमाणाचं पण विरुद्ध दिशेने लागणारं बल आहे, म्हणून समान परिमाणाचं असल्यामुळे बरोबर चिन्ह लिहूया आणि विरुद्ध दिशा असल्यामुळे त्याला गणिती भाषेत ऋणचिन्ह वापरतात, म्हणून F1 बरोबर ऋण F2 अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येतं. आता या समीकरणामध्ये बले आहेत बरोबर, पण आपल्याला वस्तुमान आणि वेग हे वापरून समीकरण लिहायचं आहे. मग या सगळ्यांचा काय संबंध आहे आठवा बरं. मला असं वाटतं की हे तुम्हाला नक्की आठवेल. पहा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम F बरोबर ma. मास m म्हणजे वस्तुमान, a म्हणजे त्वरण. मग न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार F1 आणि F2 यांना आपण अशा पद्धतीने लिहू. पहा F1 बरोबर m1 a1 म्हणजे पहिल्या वस्तूचं वस्तुमान आणि पहिल्या वस्तूचं त्वरण. त्याचप्रमाणे F2 बरोबर m2 a2. m2 म्हणजे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आणि a2 म्हणजे दुसऱ्या वस्तूचं त्वरण. पहा आता आपण दोन्ही नाण्यांचे वस्तुमान आपल्या समीकरणात आणू शकलो आहे. आता आपल्याला त्वरण नको आहेत ना, आपल्याला त्या त्वरणाला वेगांनी बदलावं लागेल. कसं करायचं ते पहा. त्वरण आणि वेग यांचा काय संबंध आहे आठवतं आहे का तुम्हाला. या क्षणी व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला स्वतःला हे आठवतं आहे का आणि सोडवता येतं आहे का ते बघा. आता बघा पहिल्या नाण्याबद्दल बोलूया. पहिल्या नाण्याचं वस्तुमान m1 आणि जे त्वरण आहे, त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर. मग आता पहिल्या नाण्याबद्दल बोलतोय तर त्यावरच लक्ष केंद्रित करूया. मग आता पहिल्या नाण्याचं त्वरण म्हणजे पहिल्या नाण्याच्या वेग बदलाचा दर. वेगात किती बदल झाला v1 वजा u1 हा आहे वेग बदल. आणि जेव्हा आपल्याला दर लिहायचा आहे याला आपण भाग देऊ वेळेने, म्हणून भागिले t. आणि इथे t म्हणजे u1 वेगापासून v1 वेगापर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ. आता तुम्ही इथे विचार करत असाल की मी t का लिहिलं, t1 का नाही लिहिलं. तर आता त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेलच. आता पुढे पहा. हे सगळं बरोबर वजा m2 गुणिले दुसऱ्या नाण्याचं त्वरण. आता आपण इथे दुसऱ्याच नाण्यावर लक्ष केंद्रित करू. पहिलं नाणं डिम करून टाकू. म्हणून मग आता इथे त्वरण a2 बरोबर v2 वजा u2 म्हणजे वेग बदल भागिले वेळ. वेळ आहे t. ठीक आहे. आता पुन्हा मला सांगा मी इथे t1 आणि t2 असं का नाही लिहिलं, दोन्हीकडे tच का लिहिलं. कारण दोन्हीकडे t म्हणजे वेळ ही सारखीच आहे. पहा दोन्ही नाण्यांबद्दल व्यवस्थित विचार केला तर आपल्या लक्षात येतं की t किंवा t1 आणि t2 हे काय आहे, या दोन्ही नाण्यांच्या वेग बदलासाठी लागणारी ही वेळ आहे. आणि वेग कधी बदलतो, वेग बदलतो आहे जेव्हा ते दोन नाणे एकमेकांवर आदळतात. आता दोन्ही नाणे एकाच वेळी एकमेकांवर आदळतात आणि एकमेकांपासून मोकळे होतात, दूर होतात. म्हणून मग हे t1 आणि t2 सारखे नसून एकच आहे आणि म्हणून आपण त्यांना बाद करू शकतो. आणि आता पहा आपल्याला काय मिळतं आहे. इथे वस्तुमान आहेत आणि सुरुवातीचे आणि अंतिम वेगसुद्धा आहेत. म्हणजेच काय, आपलं काम इथे पूर्ण झालं आहे. आता फक्त बीजगणिताची मदत घेऊन हे सोडवायचं आहे. तर व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला हे सोडवून आपल्याला जे हवं तशा प्रकारे समीकरण मिळवता येतं आहे का ते बघा. ठीक आहे, तर आता आपण एकत्र मिळवून सोडवूया. पहा आपल्याला काय मिळतं. m1 गुणिले v1 m1 v1 वजा m1 u1. ठीक आहे. आता यापुढे बरोबर चिन्ह. आता इथे ऋणचिन्ह आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित सोडवायचं. इथे ऋण m2 v2 आपल्याला मिळेल आणि दोन ऋणचिन्हांचा गुणाकार केल्यावर आपल्याला अधिक चिन्ह मिळेल बरोबर, म्हणून अधिक m2 u2. मग आता
एवढंच करायचं आहे की यू असलेली सगळी पदे एका बाजूला आणि व्ही असलेली सगळी पदे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला न्यायची आहे. ठीक आहे. आणि हे सोडवल्यावर एवढं केल्यावर आपल्याला जे हवं होतं ते समीकरण मिळतं. m1v1 अधिक m2v2 बरोबर m1u1 अधिक m2u2. आणि हेच तर आपल्याला सिद्ध करायचं होतं. तर मग सारांश म्हणून आपण हे सगळं कसं सोडवलं याचा विचार करा. सगळ्यात पहिले आपण आपलं विधान गणिती रूपात लिहिलं. त्यानंतर आपण हा विचार केला की हे सोडवण्यासाठी, हे मिळवण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल. तर कुठली संकल्पना वापरावी लागली आपल्याला? न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. मग आपण गतिविषयक तिसरा नियम इथे लिहिला आणि मग त्याला सोडवून आपण आपली व्युत्पत्ती पूर्ण केली. आणि अशा प्रकारे नाण्यांचा संवेग स्थिर राहील हे आपल्याला सिद्ध करता आलं आहे.